तारीख 14 नोव्हेंबर 2025. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस. संध्याकाळपर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि एनडीएनं राज्यामध्ये प्रचंड असं बहुमत मिळवल्याचं स्पष्ट झालं. भारतीय जनता पार्टी बिहारमध्ये पहिल्यांदाच सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना मोदी म्हणाले होते, गंगा नदी बिहारमधनं वाहत पश्चिम बंगालमध्ये जाते. या वाक्याचा अर्थ काय होता? तर बिहारमध्ये सत्ता मिळवल्यानंतर भाजपचं पुढचं टार्गेट होतं पश्चिम बंगाल, असं राज्य जिथं आजपर्यंत भाजप कधीच सत्तेत येऊ शकलेला नाहीये. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भाजपनं देशभरात सगळीकडे सत्ता मिळवली, पण बंगालमध्ये पक्षाला यश येत नव्हतं. मागच्या 10 वर्षांपासून भाजप कार्यकर्त्यांचं एकच ध्येय होतं, काहीही करून पश्चिम बंगाल जिंकायचंय. हे ध्येय समोर ठेवूनच पक्षाचे कार्यकर्ते झपाट्यानं काम करत होते. आता हे प्रत्यक्षात घडले. बंगालमध्ये यंदा परिवर्तन झालं असून सलग 15 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जींना भाजपनं सत्तेच्या बाहेर फेकले. महत्वाचं म्हणजे भाजपनं बंगालमध्ये थोड्या नाही तर तब्बल 200 जागांपर्यंत मजल मारलीये. पण हे घडलंय कसं? बंगालमध्ये भाजपनं इतका मोठा विजय कसा मिळवलाय? 15 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जींचा खेळा नेमका कसा झाला? भाजपच्या बंगाल विजयाची 4 कारणं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी पश्चिम बंगालमध्ये काय निकाल समोर आलेत ते पाहूयात. बंगालच्या विधानसभेत एकूण 294 जागा आहेत. आतापर्यंत जे काही ट्रेंड समोर आलेत त्यानुसार भाजप तब्बल 193 जागांवरती आघाडीवर आहे. राज्यात बहुमताचा आकडा 148 इतका आहे. याचाच अर्थ भाजपनं हा आकडा अगदी सहजपणे पार केलेला आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची गाडी 95 जागांवरतीच थांबलीये. मतमोजणी आधी स्पष्ट बहुमताचा दावा करणारा तृणमूल काँग्रेस पक्ष यावेळी 100 जागाही पार करणार नाही अशी चिन्ह दिसतात. 2021च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 77 जागा जिंकलेला. याचाच अर्थ यावेळी भाजपनं बंगालमध्ये प्रचंड मोठी झेप घेतलीये. दुसरीकडे मागच्या दोन्ही निवडणुकीत 200 पार जाणारी टीएमसी मात्र यावेळी 100च्या खाली आल्यानं हा पक्षासाठी मोठा सेटबॅक मानला जातोय. खरं तर मतदानानंतर जे काही एक्झिट पोलचे आकडे जाहीर झालेले त्यात भाजपला बहुमत मिळणार असा अंदाज अनेक पोल्सनी व्यक्त केला होता. पण तृणमूल काँग्रेस फारसा मागे राहणार नाही, 2 पक्षांमध्ये अटीतटीची फाईट होईल असं देखील म्हटलं जात होतं. पण भाजपनं मात्र हे सगळे अंदाज फेल ठरवत बंगालमध्ये लँडस्लाइड विजयाच्या दिशेनं वाटचाल केलीये. पण भाजपने हे जमवलं कसं? पश्चिम बंगालमध्ये पक्षाने इतका मोठा विजय कसा मिळवला? यामागची कारणं नेमकी काय आहेत ते विस्ताराने पाहूयात. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाचं पहिलं मोठं कारण आहे ते म्हणजे हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण. बंगालच्या निवडणुकीत भाजपनं आपला सगळा फोकस हिंदू मतांवरती केंद्रित केला होता, कारण याच वोट बँकच्या जोरावर पक्षानं 2021 मध्ये 3 जागांवरनं थेट 77 जागांपर्यंत झेप घेतली होती. लोकनीती सीएसडीएसच्या पोस्ट पोल सर्व्हेनुसार 2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त 12% हिंदू मतं मिळाली होती. पण 2021 मध्ये हा आकडा थेट 50% जाऊन पोहोचला. आता 2026च्या निवडणुकीत आणखी हिंदू मतांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपनं महत्वाची पावलं उचलली होती. या निवडणुकीत भाजपने केलेलं फिश पॉलिटिक्स चांगलंच चर्चेत राहिलं. झालं असं की ममता बॅनर्जी या प्रचारादरम्यान एका सभेत बोलताना म्हणाल्या होत्या, जर भाजप सत्तेत आला तर ते लोकांना मासे किंवा अंडे खाऊ देणार नाहीत. ते मासे भात खाणाऱ्या बंगाली माणसाची ओळख पुसून टाकतील. ममता बॅनर्जी यांचं हे नरेटिव्ह भाजपला महागात पडलं असतं, कारण उत्तर भारतातलं हिंदुत्व हे शाकाहाराशी जोडलेलं असलं तरी बंगालमध्ये मात्र शक्तीची उपासना करताना माशांचा महाप्रसाद हा दिला जातो. त्यामुळे ममता बॅनर्जींना काउंटर करण्यासाठी भाजपनं स्वतःला शाकाहारी हिंदुत्वापासून बाजूला केलं. बंगालमध्ये भाजपचे अनुराग ठाकूर, मनोज तिवारी यांच्यासारखे नेते चक्क मासे खाताना दिसून आले. आणि अशा प्रकारे भाजपनं बंगालच्या हिंदू मतदारांना मेसेज दिला की त्यांचं हिंदुत्व हे बंगालच्या मातीशी, तिथल्या संस्कृतीशी जोडलेलं आहे. आणि याद्वारे बंगाली हिंदूंची मतं आपल्याकडे आकर्षित करण्यात भाजपला यश आल्याचं बोललं जातं. खरं तर प्रचारादरम्यान तृणमूलच्या खासदार सायनी घोष यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये त्या मुस्लिम बहुसंख्य मतदारसंघात मेरे दिल में है काबा, मेरी आंखों में है मदीना हे गाणं गाताना दिसत होत्या. अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या भाजप नेत्यांनी यावरनं हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण केलं. त्यांनी ही निवडणूक काली विरुद्ध काबा अशी असल्याचं म्हटलं. भाजपकडनं हिंदी भाषिक राज्यांमध्ये सहसा जय श्रीराम अशी घोषणा दिली जाते.
पण बंगालमध्ये पक्षाकडनं जय मा काली अशी घोषणा देण्यात आली. या सगळ्याचा अर्थ काय, तर ही निवडणूक धार्मिक मुद्द्यांवर लढवली जावी असा पुरेपूर प्रयत्न भाजपने केला होता. जिथे हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होतं तिथं फायदा हा भाजपला होतो, हा इतिहास राहिलेला आहे. आणि हेच भाजपनं बंगालमध्ये केलं आणि इतका मोठा विजय खेचून आणला. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बंगालमधल्या महिला मतदार. ममता बॅनर्जी या मागच्या 15 वर्षांपासून बंगालमध्ये सत्तेत होत्या. या मागचं मोठं कारण राज्यातल्या महिला मतदारच असल्याचं म्हटलं जातं. लोकनीती CSDच्या पोस्ट पोल सर्व्हेनुसार 2016च्या निवडणुकीत ममता बॅनर्जींना 48% महिलांनी मतं दिलेली. 2021 मध्ये हाच आकडा 50% पोहोचला होता. दुसरीकडे 2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त 10% महिला मतं मिळाली होती, तर 2021 मध्ये हा आकडा 37% गेला. आता यावेळी जर सत्ता मिळवायची असेल तर महिला मतांचा आकडा 50% वर जायला हवा, हा अंदाज भाजपला आधीच आला होता. त्यामुळे या निवडणुकीत भाजपनं महिला मतदारांना आपल्याकडे आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमधल्या महिलांसाठी लक्ष्मी भंडार ही योजना राबवतात. या योजनेअंतर्गत यापूर्वी महिलांना 1000 रुपये भत्ता मिळत होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ममता यांनी याच रकमेत 500 रुपयांची वाढ केली. पण भाजपनं याला काउंटर करताना घोषणा केलेली आहे की सत्तेत आल्यावर ते महिलांना दर महिन्याला 3000 रुपयांची आर्थिक मदत देतील. ही रक्कम ममता बॅनर्जी यांच्या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेच्या दुप्पट आहे आणि याचाच मोठा परिणाम महिला मतदारांवरती झाल्याचं बोललं जात आहे. याशिवाय भाजपनं सरकारी बसमधनं महिलांना मोफत प्रवासाचं तसंच सरकारी नोकऱ्यांमध्ये 33% आरक्षणाचं आश्वासनही दिलंय. त्यामुळे बंगालच्या महिला मतदार भाजपकडे झुकल्याची शक्यता आहे. जर आपण मागच्या काही निवडणुकांचा ट्रेंड पाहिला तर महाराष्ट्र असू देत, दिल्ली असू देत किंवा बिहार असू देत, जवळपास प्रत्येक राज्यांच्या निवडणुकांमध्ये महिला मतं भाजपच्या बाजूने गेलेली आहेत. आता हेच बंगालमध्ये देखील घडलंय असं बोललं जात आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाचं तिसरं मोठं कारण आहे ते म्हणजे निवडणुकीआधी झालेली SIR मोहीम. मागच्या निवडणुकीपर्यंत पश्चिम बंगालमध्ये एकूण मतदारांची संख्या 7.66 कोटी इतकी होती. पण या निवडणुकीआधी राज्यात SIR म्हणजे मतदारांच्या पडताळणीची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत बंगालमधल्या तब्बल 91 लाख म्हणजे 11.8% मतदारांची नावं मतदार यादीतनं वगळण्यात आली. तज्ज्ञांच्या मते याचा मोठा फायदा भाजपला झाल्याची शक्यता आहे. आता हे कसं, तर ते उदाहरण देऊन सांगते. 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तब्बल 140 मतदारसंघ असे होते जिथे विजयाचं मार्जिन 1000 ते 5000 मतांच्या दरम्यान होतं. आता SIR नंतर यापैकी अनेक जागांवरती वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या या विजयाच्या मार्जिनपेक्षा जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे SIR नंतर मुर्शिदाबाद, मालदा आणि उत्तर 24 परगणा यांसारख्या जिल्ह्यातनं सगळ्यात जास्त नावं वगळण्यात आली. हे असे जिल्हे आहेत जिथे मुस्लिम हे बहुसंख्याक आहेत आणि ते तृणमूल काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून म्हटले जातात. पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर, दक्षिण 24 परगणा, उत्तर 24 परगणा आणि बीरभूम हे 6 जिल्हे मुस्लिम बहुसंख्य आहेत. बंगाल विधानसभेच्या 294 पैकी 118 म्हणजे तब्बल 40% जागा या जिल्ह्यांमधनं येतात. 2021च्या निवडणुकीत तृणमूलनं यापैकी 103 जागा जिंकल्या होत्या. या जिल्ह्यांमध्ये तृणमूलच्या विजयाचं प्रमाण 87% इतकं होतं. भाजपला इथं फक्त 14 जागा जिंकता आल्या होत्या. पण आता या जिल्ह्यांमध्ये SIR नंतर सगळ्यात जास्त नावं वगळण्यात आली. याचा मोठा फटका तृणमूल काँग्रेसला बसल्याचं बोललं जाते. भाजपचं असं म्हणणं आहे की मतदार यादीतनं वगळण्यात आलेली 91 लाख नावं ही बेकायदेशीर घुसखोरांची आणि ब्लॅक वोटर्सची होती. पण तृणमूलचा असा दावा आहे की SIR मध्ये जाणून बुजून मुस्लिम मतदारांना वगळण्यात आले. यावरूनच निवडणुकीत मोठं राजकारण देखील झालं होतं. आता हाच SIR फॅक्टर भाजपच्या विजयाचं बंगालमधलं मोठं कारण मानलं जात आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाचं चौथं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भाजपचं निवडणुकीतलं मायक्रो मॅनेजमेंट. भाजपला 2021 मध्ये संपूर्ण ताकद लावून सुद्धा बंगाल काही जिंकता आला नव्हता. त्यापासून धडा घेत पक्षानं 2026च्या निवडणुकीत बूथ मॅनेजमेंटवर आपलं लक्ष केंद्रित केलेलं. गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये सलग 15 दिवस तळ ठोकून होते. त्यांनी राज्यात अनेक प्रचार सभा आणि रोड शो घेतले. निवडणुका अगदी तोंडावर आल्या असताना अमित शहा हे कोलकाता इथं बैठकांचं सत्र राबवत होते. यातल्या अनेक बैठका अनेकदा पहाटे 3 वाजेपर्यंत चालायच्या. अमित शहा यांनी त्यांच्या टीमच्या मदतीनं बंगालमधल्या सगळ्या 80,719 पोलिंग बूथवरच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं होतं. त्यांनी याचं वर्गीकरण स्ट्रॉंग, मॉडरेट आणि वीक अशा 3 गटांमध्ये केलेलं. मॉडरेट कॅटेगरीत असे मतदान केंद्र होते जिथं 2021च्या निवडणुकीत विजयाचं मार्जिन अत्यंत कमी होतं. भाजपनं नेमके याच मतदान केंद्रांवर आपली सगळी ताकद पणाला लावली होती. भाजपनं बंगालच्या या निवडणुकीत आपलं UP मॉडेल देखील राबवलं होतं.
पक्षानं मायक्रो मॅनेजमेंटसाठी राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना नियुक्त केलेलं होतं. भाजपनं बंगालमध्ये पन्ना प्रमुख सिस्टीम ही लागू केली होती. या सिस्टीम अंतर्गतच एका कार्यकर्त्याकडे 30 ते 60 मतदारांची जबाबदारी ही सोपवण्यात आली होती. त्याचं काम फक्त प्रचार करण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदाराला घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत सुखरूप आणण्याची जबाबदारी सुद्धा त्याच्यावरच होती. भाजपनं या रणनीतीला मॅन टू मॅन मार्किंग असं नाव दिलं होतं. 2021च्या निवडणुकीत भाजपवरती आरोप झालेला की हा पक्ष बंगाली लोकांचा नाहीये तर बाहेरच्या लोकांचा आहे. या नरेटिव्हचा फायदा अर्थात ममता बॅनर्जींना झालेला. पण 2026 मध्ये मात्र भाजपनं हे नरेटिव्ह तयार होऊ नये यासाठी आपली रणनीती पूर्णपणे बदलली. भाजपनं एक कोर ग्रुप स्थापन केला, ज्यात बंगालमधल्या नेत्यांनाच पुढे ठेवण्यात आलेलं. मोदी आणि अमित शहा यांनी जाहीर केलं की भाजपचा मुख्यमंत्री हा बंगालच्याच मातीतला असेल आणि अशा प्रकारे भाजपनं बाहेरचा पक्ष हा चिकटलेला टॅग यावेळच्या निवडणुकीत पुसून टाकला. याचाच फायदा भाजपला बंगालच्या निवडणुकीत झालेला दिसतो. थोडक्यात काय तर भाजपनं पश्चिम बंगालमध्ये मिळवलेला हा विजय फार मोठा आणि ऐतिहासिक असाच आहे. भाजप कार्यकर्त्यांनी मागच्या 10 वर्षांपासून राज्यात जी काही मेहनत घेतली होती त्याचं फळ आता पक्षाला मिळाल्याचं दिसतंय. आता सत्ता मिळाल्यावर बंगालमध्ये भाजपचा पहिला मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? बंगालमधल्या भाजपच्या विजयाची नेमकी कारणं काय आहेत? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.